सरकारकडे 12 कोटी आहेत. संस्थेने काही आपली जमीन विकायला काढली, ते पैसे भरायला तयार असताना बँकेने सील केलेले आहे आणि विद्यार्थी हजारो विद्यार्थी शाळेच्या बाहेर आहेत. विषय गंभीर आहे, म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो की हा विषय इतर विषयासारखा नाही, ना जात आहे, ना धर्म आहे, ना राजकारण आहे. आम्हाला तुमच्याकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा करतो. पुढे गोपाळराव करतो. नमस्कार. पुणे शहर विद्येचं माहेरघर आहे. ज्या पुणे शहरात सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांनी शैक्षणिक क्रांतीचा पाया भरणी केली, त्या पुणे शहरात अनेक नामवंत शिक्षण संस्था निर्माण झाल्या. अगदी DE सोसायटीपासून, शिप्र मंडळींपासून, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीपासून ते अभिनव शिक्षण संस्थेपर्यंत. ही अभिनव शिक्षण संस्था स्वर्गीय रामकृष्ण मोरे यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली याचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप यांनी स्थापन केली. राजीव जगताप एक पुरोगामी विचाराचे, आमचे चळवळीतले, आमच्या राजीव गांधी स्मारक समितीचे एक सदस्य आहेत, स्नेही आहेत. त्या शिक्षण संस्थेमधनं विशेष करून पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगचे हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी पास आउट होऊन त्या ठिकाणी आपापल्या जीवनात सामोरं जात आहेत. ह्या संस्थेच्या अनेक नवीन शाखा ओपन होत आहेत आणि या संस्थेची प्रगती देखील लक्षणीय आहे. अभिनव शिक्षण संस्था ही खाजगी नाही. खाजगी संस्था असेल तर त्यांना अनेक खाजगी डीम्ड युनिव्हर्सिटी होतात, त्यांना फी त्याप्रमाणे उत्पन्नाचं साधन असतं. सरकारी नियमाला धरून OBC, SC, ST, इकॉनॉमिक बॅकवर्ड ह्या पात्रतेखाली येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांना शिक्षण द्यावं लागतं. आणि हा विषय आम्ही फक्त सामाजिक संवेदनशीलतेच्या भावनेतून घेतलेला आहे. वास्तव असे आहे की त्यांचे काही कोटी, म्हणजे साधारण 10 ते 11 कोटी शिष्यवृत्तीचं येणं सरकारकडनं आहे, त्याच्यासाठी ते पाठपुरावा करतात. अर्थात त्यांनी शैक्षणिक संस्थांचा विस्तार होण्याकरता काही कर्ज घेतलेले, पण एकूण जर मुद्दल कर्ज बघितलं तर 20-22 कोटीच्या जागेसाठी 134 कोटीची जागा सील करायची, 6 तारखेला विद्यार्थ्यांना संध्याकाळी बाहेर काढायचं, विद्यार्थिनींना हॉस्टेलच्या बाहेर काढायचं, म्हणजे हा कुठला प्रकार? आणि हे अधिकाऱ्यांच्या समोर. आणि आजच्या पेपरला जाहिरात आहे, त्याच्या नोटीसमध्ये ते म्हणतात तहसीलदाराकडनं आम्ही 7 तारखेला बँकेने ताबा घेतला. प्रत्यक्ष तहसीलदारांचा तो वसुली अधिकारी जो पोटे आहे तो त्यांच्यासोबत होता. आणि 6 तारखेला संध्याकाळी विद्यार्थ्यांना हॉस्टेलमधनं बाहेर काढायचं. आणि ज्या विद्यार्थ्यांची 700 ते 800 विद्यार्थ्यांची आता 3 ते 4 महिन्यांनी शैक्षणिक टर्म पूर्ण होतीये, म्हणजे त्यांचे 9 महिने वाया गेले. म्हणजे हा इतका भयानक प्रकार आहे की शेवटी संवेदनशीलता आहे का नाही. आजपर्यंत आपण ऐकलं होतं की बँकांचं टेररिझम 2014 नंतर वाढलेलं आहे, कारण नॉन ऑपरेटिंग म्हणून जरी सुद्धा आपण ऑपरेट नाही केलं अकाउंट तरी लोकांचे पैसे गेलेले. लाडक्या बहिणींचे उदाहरण आहेत अशी. 1500-1500 आले की तुम्ही अकाउंट ऑपरेट करत नाही, फक्त या कारणामुळे तुमचे पैसे गेलेले. परंतु ही शिक्षण संस्था आहे, ही प्रॉफिट मेकिंग कंपनी नाही. आणि याविषयी जर आपण सहकारी साखर कारखान्याचे लाखो कोटी बुडीत आपण सोडतो. आता कोळसे पाटील सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण बँक ऑफ बडोदाने हजारो कोटी लोकांना राईट ऑफ केलेत, माफ केलेत. 14 नंतरचा MPA, 19 नंतरचा MPA आणि बुडीत रक्कम आपण बघतो. आणि एक शिक्षण संस्था ज्या संस्थेच्या या ठिकाणी भोरच्या पुढे आमचे पैसे भरू म्हणते, आम्ही सगळे पैसे भरू, त्यांना BRT मध्ये पण त्या संस्थेच्या संचालकांना आपण विचारू शकतो. शेतात बांधकाम करताय तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमच्याकडे सिमेंट टाकी, शेड पोल, गार्डस्टोन, फ्लोटिंग पोल, रेडीमेड विंडो, सिमेंट बाकडे, रेडीमेड संडास बाथरूम व घरासाठी कंपाऊंड अशी अनेक आकर्षक कामे योग्य दरात करून मिळतील. शाहरुख खान सिमेंट आर्टिकल्स, करमाळा टेंभुर्णी रोड लगत, चांदणी वस्ती, देवळाली, करमाळा. संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 89 57 49 33 98 व 91 72 83 94 77.